साहेब, आज आपण मालेगाव याला काय म्हणाला आपण? मालेगावला यायला मला फार बरं वाटतं, पण लोक इकडले आम्हाला बोलवत नाहीत फार. आज न्यायालयामध्ये मी आलेलो आहे. एक जुनं प्रकरण आहे, गिरणा सहकारी साखर कारखान्याचं. खरं म्हणजे ते प्रकरण निर्माण केलं होतं अद्वै हिरे यांनी. ते आमच्या पक्षात होते, दादा भुसे यांच्या विरुद्ध. आता ते दादा भुसे यांच्याबरोबर गेले, म्हणजे सत्ता पक्षात गेले. त्याच्यामुळे मी म्हणतो आता दादा भुसे आणि अद्वै हिरे दोघे बसतील आणि प्रकरण मार्गी लावतील. आम्ही कशाला मध्ये पडू? आम्ही कोर्टाला सांगणार आहोत, दोघांचं बघू द्या, दोघांना आम्हाला मोकळं करून टाका. मग आज आपण साहेब, आपली कोणी या प्रकरणात दिशाभूल केली असं म्हणाल का आपण? बघा, असं आहे की प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. NCLT न्यायालयात प्रकरण अजून ते पेंडिंग आहे. अद्वै हिरे यांनी मला जी माहिती दिली त्यानुसार मी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामुळे पालकमंत्री या भागाचे दादा भुसे यांना असं वाटलं की त्यांची अवमानना झाली. पण तसा काय कोणाचा व्यक्तिगत हेतू नसतो अवमानना करण्याचा. जे कागदपत्र समोर येतात त्याच्यावरती नेते किंवा इतर प्रमुख लोक बोलत असतात. मग आज आपण न्यायालयात काय भूमिका घेणार? न्यायालयात सांगणार आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे. ज्यांचा संबंध होता ते सत्ता पक्षात गेलेले आहेत. भुसे साहेबांनी असं सांगितलं होतं की जाहीर माफी मागावी, काय म्हणाल? दादा भुसे आमचे जुने मित्र आहेत. हां, चला आता बाईट झालं. एक मिनिट आम्हाला मालेगाव